सरदारच्या साथीने लोकी छेडा आहे. ए पोरी, 20 वर्ष तुझ्या बापाने जपले पण तुला तर हाताच्या पुढ्यासारखं 20 वर्ष 5च मिळेल. अंधार होण्याच्या अगोदर बंद करतो माझं व्याख्यान आहे. 20 वर्ष 20 वर्ष 20 वर्ष 20 वर्ष तुझ्या बापाने तुला जपले तर हाताच्या फोडासारखं. आणि जेव्हा तुझं लगीन ठरतं त्यावेळेला सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ, सगळीकडे आनंद असतो बघ. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळतं काही दिवसात माझी पोरगी मला कायमची सोडून निघून जाणार रे. लग्नपत्रिका छापून येते बरं आणि सगळीकडे लग्नपत्रिका द्यायला आहे. लग्नपत्रिका छापून येते बघ आणि सगळीकडे लग्नपत्रिका द्यायला तुझा बाप सगळ्यात पुढे असतो बघ. माझ्या पोरगीचं लग्न यायचं, माझ्या पोरगीचं लग्न यायचं यायचं सहकुटुंब सहपरिवार यायचं, सगळ्यांनी यायचं सगळ्यांनी यायचं. हसत हसत लग्नपत्रिका देतो आणि जशी लग्नपत्रिका देऊन पाठमोरा होतो हंबरडा फोडत घराकडे येतो. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या दिवशी या वेळेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार. 12:30 भाग नवऱ्या बरोबर नटून थटून तो लग्नाच्या बाहुल्यावर उभी असतेस भाग. मंगलाष्टकात चाललेला असतात भाग, वाजंत्री वाजवत असतात भाग, तांदूळ पडत असतो भाग. बघता बघता तांदूळ पडतं, मंगलाष्टक सांगतात आणि प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो भाग. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो भाग. तू आशीर्वाद घेत असतेस, प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो भाग. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं तुझा बाप असा हसत हसत फिरत असतो. जेव्हा माझ्या पोरगीचं लग्न आहे कोणी उपाशी जायचं नाही. जेव्हा माझ्या पोरगीचं लग्न आहे कोणी उपाशी जायचं नाही. पोट भरून जेव्हा आणि तुझा बाप असं वाढत असतो प्रत्येकाला, घ्या घ्या साहेब घ्या घ्या साहेब. जेव्हा पोट भरून जेव्हा साहेब बघता बघता 3 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो आणि नवऱ्याचा हात धरून लग्नाच्या बाहुल्यावरून जशी तू खाली येतेस तुझ्यासाठी पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझी आई फोडते बघ. जोराचा हंबरडा फोडते. पोरी आज घरी कसं जाऊ ग पोरी. 20 वर्ष ज्या पाखराला सांभाळलं ते पाखरू आता फुल करून उडून चाललं की ग पोरी. परक्यासारखं एका कोपऱ्यात उभं राहायचं आणि माझ्या लेकीला मी बघायचं ग पोरी. आज घरी कसं जाऊ ग. घराच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी. भिंती मला खायला उठतील की का पोरी. कसं जाऊ का पोरी. आज कोणाला सांगू ग स्वयंपाकात मदत कर. आज कोणाला सांगू तुझा बाप माझ्या बरोबर भांडण करून गेलाय आणि भांडण करून गेला की तुझा बाप बाहेर काय खात नाही त्याला बोलव की ग काय तर खायला घालू दे. आज कोणाला सांगतो तुझ्या भावाचा अभ्यास कर. या खोली तो त्या खोलीत आज मला दिसणार नाही की ग पोरी. हे पोरी तुझी आई रडत असते आईच्या काळात पडून तू पण रडत असतेस. आई रडू नको आई मी कसं जाऊ. आणि इतक्या तुझा 10वीचा भाऊ तुला विचारतो दीदी परत कधी येणार ग. आणि याचं उत्तर तुझ्याकडे नसतं बघ. आणि तो हंबरडा फोडून रडत भावाला सांगतेस आता या क्षणाला आई बापाला सोडून जाताना मला आई आणि बाप कळाला पोरा. तो आई बापाला त्रास देऊ नको. हंबरडा फोडत असतेस भाग. तुझी मावशी रडते, तुझी आजी रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडतात. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो भाग. तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. तिथं पळत पळत येतो, सगळ्यांना ओरडतो. का रडताय का रडताय. कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही. चला माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे कोणी रडायचं नाही. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाबाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत तुला घेऊन जातो भाग. गाडीपर्यंत तुला घेऊन जातो. गाडीचा दरवाजा स्वतः उघडतो. गाडीमध्ये तुला बसवतो आणि हसत हसत म्हणतो जा पोरी जा. तुझी गाडी निघून जाते. तुला वाटतं माझा बाप असाच आहे. सगळा मंडप रडला पण माझा बाप नाही रडला. सगळा मंडप रडला पण माझा बाप नाही रडला. माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापाने मला बंधनात ठेवलं. हे करू नको ते करू नको हे करू नको ते करू नको. आणि आज तर माझ्या बापाने कमालच केली. सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला. पोरी तुझा बाप रडला ग. तुझा बाप रडला पण तुला फक्त तो दिसला नाही बघ. कधी रडला तेवढं सांगतो मी तर थांबतो बघ पोरी. हे पोरी हे बघ तुझा बाप रडलाय का.
जशी तुझी गाडी निघून जाते तुझा बाप लग्न मंडपात परत येतो, कारण सगळे निघून गेलेले असतात, अजून बापाच्या खांद्यावरची जिम्मेदारी उतरलेली नसते. बघ परत परत लग्न मंडपात येतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो. तुझं किती रे पैसे बाबा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा, आजच घे. हे जेवणवाल्या तुझं किती पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे माझं त्रिवाल्या चांगलं वाजवलास, 500 रुपये तुला जास्त घे. हे बसतेवाल्या तुझं किती पैसा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं वाटतं, आणि रात्रीच्या 9 वाजता पळत पळत घराकडे जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर अंथरूण आणि उशी चोरी करतो. त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे. तुझी आई सांगते आहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे. बघ तुझी जुनी ओढणी काढतो, तुझ्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो, त्या ओढणीचा मुका घे, रात्रभर माझी लेक लेक म्हणत लहान मुलासारखा जो हंबरडा फोडतो, त्याचं नाव बाप आहे पोरी. शेवटचा प्रश्न बघ तुला, अशा बापाच्या तोंडावर थुकून जाणार आहेस का पोरी, मला सांगतो आता. कोण तर तुझ्या आयुष्यामध्ये 2 महिन्यासाठी किंवा 2 वर्षासाठी येतो आणि 20 वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर थुकून तू जाणार आहेस का पोरी? तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ, वाघासारखा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. ए पोरी, वाघासारखा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ पोरी. साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, 2 दिवस झालं कॉलेजला पढून गेली आणि परतच आली नाही साहेब. साहेब कसं जगू मी साहेब? साहेब अन्नाचा कण नाही फोटो साहेब आमच्या. जे पाहुणे कधीच फोन करत नव्हते ते सगळे पाहुणे फोन करून विचारतात कुठे आहे तुझी पोरगी, कुठे आहे तुझी पोरगी. काय सांगू साहेब, हे नालायक हराम खोरा, एखादं कॅडबरीचे चॉकलेट काय दिलं त्या नालायकाने, एखादा ड्रेस काय तुला आणून दिला, तुझ्या मोबाईलवरती बॅलन्स काय मारला, नाचार झालीस तू नालायक. 20 वर्षाच्या बापाने तुझ्यासाठी चॉकलेट आणली, 20 वर्ष जो बाप तुझ्यासाठी नागडा उडा राहिला, 20 वर्ष बाप तुझा जो उपाशी राहिला, त्या बापाच्या तोंडावर थोप करून थुकून त्या नालायक हरामखोरासाठी घर सोडताना तुला लाज वाटत नाही का पोरी? हे त्या बापानं जगायचं कसं? आज या मातीमध्ये इथं माझ्या प्रत्येक पोरानं प्रत्येक पोरगीने शपथ घ्यायची आहे, जीव गेला तरी बेहतर. बापाला सोडून जाणं नाही बघ पोरी, बापाला सोडून जाणं नाही बघ. ए पोरी, ए पोरा, कुठल्या तर पोरगीचा हात धरायचा, तिला घेऊन जायचं, तिच्या बापाच्या तोंडावर तिला थुकायला लावायचं. याला मर्द म्हणत नाही, त्याला नामर्द म्हणतात. तर तू नामर्द कधीच असू शकत नाहीस, कारण ही माती बुद्धांची आहे, ही स्वामी विवेकानंदांची माती आहे, ही माती छत्रपतींची आहे. आणि इथं मर्द तयार होतो, इथं नामर्द तयार होत नाही पोरा. ही पोरगी म्हणजे तुझी जबाबदारी आहे. ही शाळेत सुरक्षित आली पाहिजे, घरापर्यंत सुरक्षित गेली पाहिजे, याची सगळी जिम्मेदारी तुझ्या खांद्यावर आहे बा पोरा. याला मर्द म्हणतात बघ, याला मर्द म्हणतात. हे पोरी जाणार आहेस काय का बापाला सोडून? तुला प्रेम झालंय, तुला प्रेम झालं म्हणून त्या कुत्र्याला होय म्हणतेस, त्याच्याबरोबर निघून जाते. तो गांजाडा, त्याच्यावर संस्कार कसे झाले तुला माहिती नाही, तुझ्यापेक्षा वयाने मोठा पोरी. पोरी तुला फसवणार बघतो, तो तुला फसवणार बघ. आणि बापाला मान खाली घालायला लावून जर तुला जायचंच असेल पोरी तर जा, पण एक काम कर बघ, एक काम कर बघ, तुला मी अडवू शकत नाही बघ. छत्रपतीने तुला ताकद दिली, बाबासाहेबांनी तुला ताकद दिली, त्याचा गैरफायदा घ्यायला लागले. 18 वर्ष पूर्ण झाली, काय बापाच्या तोंडावर खूप करून चुकतेस बघ. शिक्षकाला पायाखाली घेतेस बघ, ज्येष्ठाला पायाखाली घेतेस, नालायक तर हरामखोर कुत्र्याबरोबर निघून जातेस ना, जायचं तर जा, पण एक काम कर बघ पोरी. 20 वर्ष तुझ्या बापाने तुला खाऊ घातलेला आहे बघ. जाण्याच्या अगोदर 2 दिवस फक्त बापाला सांग, पप्पा मला माझ्या हाताने तुम्हाला घास खाऊ
झोपायचंय. बाप आनंदाला उड्या मारत, जाग पोरी जा, जाग पोरी जा, जा अन्नाचं ताट करून घेऊन ये ग, अन्नाचं ताट करून घेऊन ये ग. हे जा स्वयंपाकघरात बापाचं अन्नाचं ताट तयार कर, पण त्यात चोरून विष घाल पोरी, विष, विष घाल. विषानं भरलेला तो घास बापाला चाल. तुझ्या डोळ्यात येतं तुझा बाप मरू दे. तुला प्रेम झालं ना ग, तुला तुझं आयुष्य जगायचं आहे ना ग पोरी. बापाला विष घाल. तुझ्या डोळ्यात येतं तुझा बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे. त्याची चिता एकदा तुझ्या डोळ्यानं बघ पोरी, आणि मग जा बघ पोरी, मग जा. बापाच्या माघारी जा ग पोरी, बापाच्या माघारी जा गे पोरी. हे बघ ए पोरीनो, जीव गेला तरी भेटतात बघ पोरी. त्या डोळ्यातल्या अश्रूंना आज न्याय द्यायचंय बघ. हे बघ या मातीशी माझं जुनं नातं आहे बघ. 6-7 वर्षापूर्वी माझी गाडी या रस्त्याला बंद पडली होती बघ. ते कृष्णा नावाचं पोरग बघ फाटलेल्या कपड्याचं त्या ट्रक मधनं खाली उतरलं बघ. हे बघ का जीव तोडून सांगायला लागलं या मातीला कुठं तर नातं आहे बघ माझं. हे ते पोरग बघ आज ते शेट म्हणून त्याला सगळे बोलवतात, पण ज्या वेळेला ते ड्रायव्हर होता बघ पळत पळत आलं, साहेब काय